नमस्कार मित्रांनो, माझं नाव उमेश. मी एक अल्कोहोलिक देवाच्या कृपेने आणि याच्या मार्गावर असल्यामुळे दारूपासून लांब आहे मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच या ग्रुपचं आणि सगळ्या बांधवांचं आता जे आहे. तर सकाळी सकाळी इतक्या सकाळी मला ऐकणारे ते मी हे शक्यच नव्हतं. कोणी माझं असं ऐकतंय. मित्रांनो, माझा होम ग्रुप नवजीवन ग्रुप पिंपरी हा आहे आणि स्पॉन्सर पण आहे. आणि मला ऍक्च्युली हा विषय म्हणजे अस्वस्थता आणि फर्स्ट स्टेप आहे, पण खूप म्हणजे असं काही मी जास्ती प्रिपेअर केलं नाही की असं काही नाही. पण मला काय कुठे काय म्हणजे भाषण द्यायचं नाही आहे, त्यामुळे मला माहिती आहे की काय लाईफ इज गोइंग ऑन. अस्वस्थ केलेलं जे मी करून ठेवलेलं आहे. वाटलं नव्हतं की मी या स्टेज पर्यंत येईल, कारण दारू प्यायची नाही वयाच्या 21व्या वर्षापर्यंत ठरवलं होतं. कारण ही अस्वस्थता नुसती दारूची नाहीये असं मला आता जेवढं मी प्रोग्राम मध्ये फेलोशिप मध्ये आलोय, ही अस्वस्थता फक्त दारूमुळे नाही झालेली आहे. ऍक्च्युली दारूने त्याच्यात भर टाकलेली आहे, आगीत तेल ओतल्यासारखं. पण ही अस्वस्थता खरं आधीपासून आहे असं मला आता जसं जसं मी याच्या प्रोग्राम मध्ये आलोय, साधारण 1 फेब्रुवारी 2019 मी दुसऱ्यांदा ए मध्ये आलो. त्याच्या आधी पण 2012 मध्ये ए मध्ये आलो होतो. त्यामुळे ऍक्च्युली खरी मला हा प्रोग्राम म्हणा किंवा खरा ओपन माइंड म्हणतात हा 1 फेब्रुवारी 2019 हे मी म्हणू शकतो. म्हणजे कारण तोपर्यंत जसं आपलं इथे नेहमी डिनायल हा पार्ट आहे, तो डिनायल पार्ट ते 6 वर्ष 2012ला एवढा छान मेसेज मिळाला होता. साधारण 37 एज असेल माझं, 37. ज्या कंपनीत ज्याच्याशी मी असोसिएट होतो, माझा मित्रच आहे. दोघं एकत्र खूप दारू प्यायचो 2099 पासून. 99 पासून आम्ही दोघं खूप चांगले मित्र झालो होतो. आम्ही दोघं एकाच फील्डचे. तो एका कंपनीचा डिस्ट्रीब्युटर, मी एका कंपनीचा डिस्ट्रीब्युटरशिप घेतली होती असं. त्यामुळे आमची मैत्री झाली होती. आमच्या दोघांचा एकमेकांचा काही संबंध नव्हता, पण मैत्री झाली होती प्रोफेशनल रिलेशन. एकाच कंपनीचा डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे. पण मला त्याचं पिणं माहित नव्हतं, कारण तोपर्यंत 99 पर्यंत साधारण लग्न पण झालं होतं. खूप रेस्ट्रिक्टेड होतं. खूप मी असं जपून जपून प्यायचो दारू. म्हणजे कारण मला प्यायची नव्हती पहिली गोष्ट, पण कारण त्यावेळेस जपून जपून प्यायचो. आणि पण मला असं वाटतं की ते स्टार्ट असेल कुठेतरी त्यावेळेसची, कारण तो ऍक्टिव्ह तसं 2005-06 म्हणता येईल. पण ती स्टार्ट म्हणतो ना आपण कुठेतरी होणार होती. कारण मी म्हणजे किती वाजले, 9:30 वाजले असतील आणि त्यांनी मला, तो पुण्यात राहायचा आणि मी चिंचवडला, तो किती वाजता फोन केला तरी मी उठून जायचो दारू प्यायला तिकडे. म्हणजे नॉर्मली साधारण लोक जे पिणारे जरी असले तरी ते नाही म्हणायला शिकतात. नाही म्हणतात की नाही, मी नाही येणार. काय इतक्या लांब कुठे, जवळजवळ 25 किलोमीटरचा डिस्टन्स आहे तो जिथे राहायचा आणि मी जिथे. पण मी उठून जायचो मित्रांनो, काही झालं तरी. काहीतरी कारण सांगायचो घरात. लग्न झालं असून सुद्धा असं नाही की मी बॅचलर होतो. 2000ची गोष्ट आहे. तरी पण मित्रांनो हे काही कळत नव्हतं की हे कुठेतरी सुरू होणार आहे लाईफचं. कारण माहित नव्हतं की कुठपर्यंत घेऊन जाणार आहे दारू मला. तर हा जो स्टार्ट जी झाली ते 2000 हे सगळं झालं. आणि तरी 2000 तो थांबला मित्रांनो. तो थांबला. तो 2004ला गायब झाला. म्हणजे तो मला ट्रेसेबलच नव्हता. मी त्याला फोन करायचो, तो उचलायचा नाही. त्याच्या बायकोला फोन केला तर बाहेर गेला असं काहीतरी सांगितलं गेलं. 4 वर्षांतर भेटल्यानंतर मला 2000 साधारण 8-9ला भेटला. आणि तोपर्यंत माझं जे मी त्याला म्हणत होतो तू बेवडा आहेस, माझ्याच आयुष्यात मी होणार होतो तो बेवडा. आणि 2008-9 पर्यंत माझं व्यवस्थित स्टार्ट झालं होतं. रोज पिणं स्टार्ट झालं होतं. वाढत जाणारा आजार म्हणतो आपण, हे फेलोशिप मध्येच कळालं.
असं करत 2012 पर्यंत तरी आम्ही परत एकत्र आलो कामानिमित्त 2009ला. त्यांनी पण आयुष्याचं रिस्टार्ट केलं होतं. तो त्याच्या पण तो खूप म्हणजे व्यवस्थित करायचा बिझनेस. त्याला फायनान्शियली काही प्रॉब्लेम होता. इज व्हेरी सिक्युअर्ड पर्सन. खूप फायनान्शियली स्ट्रॉंग असून सुद्धा तो स्वतःच्या याच्यावर करण्यासाठी बिझनेस रिस्टार्ट केला. आणि त्याच काळात आम्ही परत एकत्र आलो आणि माझं ऍक्टिव्हिटी वाढत होतं. कुठेतरी स्टार्ट झाली होती माझी अस्वस्थता म्हणा किंवा माझं अनमॅनेजेबिलिटी जी म्हणतो. दारू पिण्याबद्दलची तर काय विचारायच नाही. म्हणजे खूप रॉक बॉटम पण झाले होते सगळे. आणि आम्ही एकत्र आलो 2012ला मला मेसेज मिळाला होता. हा. आणि 2012ला मिळून सुद्धा मला काही घेता आलं नाही. आणि मग असं करत करत 6 वर्ष लागली 2019 पर्यंत. आणि जेव्हा मी आलो 19ला पूर्णपणे सरेंडर करून, कारण ते सगळं आयुष्याचं सगळं वाट लावूनच आलो. कारण मी सगळं बेसिकली वाटलंच होतं की आता काहीतरी खरं नाही आयुष्याचं. मुलांनी पण तू बेवडा आहेस, तुझी लायकी नाही आहे. मी आणि माझी आई बघून गेली. 18 वर्षाचा तो होता साधारण. 18-19 दरम्यान. आणि काय म्हणजे तसनच म्हणतो ना, उद्ध्वस्त आयुष्य. वाटलं नव्हतं इतक्या लेवल इतकं जाईल. म्हणजे अनबिलिव्हेबल आहे ती जर्नी. 6 इयर्स मध्ये 2012 ते 2016 मध्ये एवढं काही आयुष्यातून निघून जाईल, अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे आणि माझ्या बरोबर म्हणजे मी तर सुरू झालंच होतं माझे हे सगळं अनमॅनेजेबिलिटी. माझ्या बरोबर माझ्या फॅमिलीला जो ते विळख्यात आणला. ते नेहमी म्हणतात 2012ला पण असंच. फेलोशिपचा मी डिफरन्स सांगू शकतो नक्कीच की 2012 आणि 2019 मधला. 2012 मध्ये मी हेच कम्पेअर करत होतो की असं काही गेलेलं नाही माझ्या आयुष्यात. आता माझं घर आत्ताच आलंय. एक म्हणत होता घर गेलंय. मी म्हटलं माझ्या आयुष्यात काय घर आत्ता चाललंय. म्हटलं काय घराचा काय प्रश्न आहे. एक जण सांगत होता मी एक गरवारे कॉलेजची मी मीटिंग केली होती 2012ला. आणि त्यात एक इंडस्ट्रियलिस्ट होते. ते म्हणले मी आधी स्कॉच वगैरे असं प्यायचो आणि शेवटी मी देशी हातभट्टीवर आलो. म्हटलं अरे हे काय म्हणतायत असं, एवढं कसं काय झालं, जमलं नाही पिणं, असं मी विचार असायचा. आणि माझं हा जरा खूपच जास्ती वाया गेलेला आहे. त्यामुळे हिच्याशी काय कम्पेअर करायचं आपण. म्हणजे ही कम्पॅरिझन चालूच होती मित्रांनो. आणि शेवटी 2 महिन्यातच बाहेर पडलो. बायको कोण म्हटलं तर बायको सोडून गेली. माझी बायको माझा त्यावेळेस 2012 म्हणजे साधारण 12-13 वर्ष झाली होती लग्नाला. म्हटलं मुलगा पण होता, मुलगी पण झाली होती. म्हटलं एवढं सगळं पोरं बाळ असताना कोण सोडून जाणार मला. आणि माझी बायको माझा स्वभाव डॉमिनेटिंग आणि तिचा स्वभाव थोडासा म्हणजे रिसेप्शन एंडला ती घ्यायची तसे, म्हणजे रिसेप्टिव्ह म्हणतात. आय डोंट रिमेंबर द वर्ड, बट त्यावेळेस म्हणजे जास्ती काही तिचं अपोज व्हायचं नाही माझ्या पिढ्याला. किंवा मी जसं म्हणायचो तसं ती ऐकायची. डॉमिनेशन माझं खरं होतच. आणि ती जसं काही तिला म्हणजे असं काही जाईल असं वाटलं नाही. म्हटलं पण तरी पण मध्ये 1-1.5 महिना ती गेली सोडून. आणि तिला गेट आउट म्हटलं होतं. गेट आउट फ्रॉम माय हाऊस पिलं होतं आणि गेट आउट फ्रॉम हाऊस. तिच्यामुळे माझं हे झालं होतं. म्हणजे घर माझं ऍक्च्युली को ऍप्लिकंटी होती. आणि अशा गोष्टी सगळ्या होऊन सुद्धा 6 वर्ष सगळं एक आयुष्यातून निघून गेलं. अस्वस्थता जी एंडला होती, एंड मध्ये आलो होतो मी 2019ला. घर माझं विकलं गेलं होतं. जे मी आता काय ठीक आहे आपलीच लोक आहेत. 19 लाखाला मी घेतलं होतं घर. ते 19 लाखाला घर घेतलं होतं 2012ला. आणि ते 2019ला साधारण 40 लाखाला विकलं मी ते घर. 40 लाखाला विकलं घर. आणि हे सगळं विकलं. त्याच्याबरोबर त्याच्या आधी माझी 7 कर्ज झाली होती मित्रांनो. 2012ला माझं फक्त एक कर्ज होतं. ते घराचा हप्ता होता. 20,000चा हप्ता त्याचा माझा, 20,000. आणि त्या 2019 पर्यंत 65,000 पर्यंत माझा हप्ता पोहोचला होता पर मंथ. 65,000 एवढी प्रचंड कर्ज दारू पिण्यासाठी
एक कर्ज मिटवायला दुसरी कर्ज, मग क्रेडिट कार्ड घे, क्रेडिट कार्डचं इंटरेस्ट सगळ्यांना माहितीये कशी कशी वाट लावतात ते क्रेडिट कार्ड आपली. आता पण मी घेतलेलं आहे क्रेडिट कार्ड, म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा. पण ठीक आहे, तो नंतरचा प्रश्न आहे. पण एवढं प्रचंड कर्ज, एवढं सगळं आर्थिक अस्वस्थच म्हणतात त्याला, पूर्णपणे काही कोणाशी विचारणार नाही, कोणाशी डिस्कस करणं नाही, सगळे निर्णय स्वतः घेणं. आणि ते मला 65,000 पर्यंत पोहोचल्यानंतर माझी वाट लागली. म्हटलं अरे, मी त्यावेळेस मी व्यवसाय करायचो, पैसा खाली खाली जात होता. वन मॅन आर्मी म्हणता येईल, एक फक्त असोसिएट होता माझ्या बरोबर. वन मॅन आर्मी म्हणू शकतो. एकटाच काम करायचो, काम कमी कमी होत गेलं. आणि एके दिवशी खाडकीनी वाटलं ना, अरे त्याला 65,000 पर मंथ, आणि करायचं काय मग आता. शेवटी फायनान्शियली म्हटलं तर माझ्या हातात काही राहिलं नव्हतं. माझं घर जसं म्हटलं तर विकलं गेलं होतं, माझी पॉलिसीज विकल्या गेल्या. माझ्या 2 पॉलिसी होत्या, माझी स्वतःची आणि माझ्या मुलाची पॉलिसी. मी माझं तर विकलीच, मुलाची पण विकून टाकली. त्या 2 पॉलिसी विकल्या. त्याच्यानंतर काही एक थोडी अमाऊंट 30 हे करून टाकली. त्याच्यानंतर माझ्याकडे शेवटी मित्रांनो, मला आठवतंय घर विकायच्या आधी एक हातात एक रिंग होती, गोल्ड रिंग. आणि ती रिंग माझ्या आईने मला दिलेली होती, की ते एक खडा होता त्याच्यात, की बाबा तुझं बिझनेस चांगला हो, तुझं सगळं चांगलं हो, त्या उद्देशाने ती रिंग तयार दिली होती. मित्रांनो, माझ्यासारखा ना दारू पुढे काय आहे, म्हणजे ती रिंग मला म्हटलं अरे, आता माझ्या अकाउंटमध्ये त्यावेळेस 1,000 रुपये होते. 1,000 रुपये एकेकाळी 10-20 लाख, म्हणजे जाऊ दे, सॉरी मी बोलतोय पण सांगण्यासाठी म्हणतोय. आणि 1,000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये उरलेले होते, आणि 1,000 रुपये मला ती रिंग दिसली हातातली. माझ्या लग्नामध्ये एक गळ्यात चेन केली होती बायकोनी. बायकोला लक्षात आलं शेवटी हा जरा काहीतरी गडबड दिसतोय. तिने मला फक्त फंक्शनच्या वेळेस ती चेन घालायला द्यायची ती मला, कारण त्यांनी म्हणजे माझ्या बायकोच्या साईडने ती केली होती चेन. मला फक्त फंक्शन मध्ये घालायला लावायची. ती म्हणायची, तिला जाणवलं होतं. आणि मी म्हटलं, आणि तसं मी तिला म्हणायचं मला आवडत नाही हे चेन बिन घालायला, अजिबात आवडत नाही. आणि खरं आहे, म्हणजे तसं घालत पण नव्हतं. पण ती मी काढून ती ठेवून द्यायची लॉकरमध्ये. हातात रिंग होती त्याचं कारण तो बिझनेस साठी होतं. म्हणून मी म्हटलं चला एक बघू काय. आणि मी थोडा ॲग्नोस्टिक पर्सन, मला याच्यात काही विश्वास नव्हता अशा गोष्टींमध्ये. हे रिंग घालणं वगैरे, काही लॉकेटमध्ये देवाचा फोटो लावणं, हे शेवटी माझा विश्वासच उडाला होता. आपल्या बुकमध्ये लिहिलेलं आहे की ॲग्नोस्टिक मध्ये किंवा काय, म्हणजे कसं असतो माझ्यासारखा. आणि ती रिंग पण मित्रांनो, शेवटी 6,000ला मी ती रिंग विकली मित्रांनो. 6,000. म्हणजे घर विकायचं डिसाईड केलं होतं, त्याला वेळ लागणार होता. डील व्हायला वेळ लागणार होता. ओके, म्हणजे की वेळ लागतो डील काय, असं एक आज विकायचा निर्णय घेतला आणि उद्या विकला असं नाही होत. पण विकल्याशिवाय पण सेम डेला मी दारू प्यायला गेलो मित्रांनो. सेम डेला, म्हणजे हे सगळं असून म्हणजे काय एक, म्हणजे नॉर्मली काय होतं, असं आर्थिक अस्वस्थता होते असं नाही. मी बघितलंय, म्हणजे न पिणारे असतात किंवा थोडेफार पिणारे असतात, त्यांची अवस्था पण होते ना, बँकरप्ट होतात. बँकरप्ट झाल्यानंतर त्यांच्याकडे मग ते बघतात आपल्याकडे काय असेट्स आहेत, काय आहे, हळूहळू ते बघतात सगळं गोष्ट. आणि मग बरोबर वेळ ते पण त्याच त्रासात असतात. मग पण ते येतात, आणि ते असं काही. पण माझ्यासारखं अल्कोहोलिक सगळं बँकरप्ट होऊन सगळं होऊन दारू प्यायलाच गेलो ना, दारू प्यायलाच जातो. हाच तो मित्रांनो 2017 मध्ये एवढं होऊन सुद्धा माझा डिनायल ऍक्सेप्टन्स नव्हता. अरे काय ठेवून लाईफचं काय चाललंय सगळं. मुलगा बेवडा म्हणतोय, हातातली रिंग विकतोय, घर विकलं. म्हणजे ही मुलांनी बेवडा म्हटलं ही कोणत्या कॅटेगरी मधली अस्वस्थता किंवा हे झाले बँकरप्सी. माझी स्पिरिच्युअल, माझा मुलगा जर मला रिस्पेक्ट देऊन अहो पप्पा असं, आमचे ते अहो म्हणतात, अरे तुरे मध्ये नाही बोलत, अहो म्हणतात. कारण ते मग माइंडसेट तसं होतं ना, माझा मुलगा अहो म्हणतो त्यामुळे, म्हणजे मी पण माझ्या वडिलांना म्हणतो असं. आणि त्याने एके दिवशी तू बेवडा आहेस, तुझी लायकी नाही, हे आध्यात्मिकता ही ती पूर्णपणे, म्हणजे अजून काय पाहिजे म्हणजे लाईफ मध्ये काय, अजून एवढं धडे मिळून सुद्धा माणूस थांबतो. किंवा माझ्यासारखा अल्कोहोलिक म्हणून तर हा अल्कोहोलिझम
काय म्हणजे कसला प्रकार आहे आणि ते पहिल्या स्टेप मध्ये किती म्हणजे मी ऐकलं वर्कशॉप पण होतात. एक एक पहिली स्टेप किती किती महत्वाची आहे हे मला तेव्हा म्हणजे 2017ला मला माहिती होती. असं नाही की माहिती होती. थोडंफार हे काय मी लक्षात नव्हतं माझ्या स्टेप वर्क वगैरे. कारण लक्षच नव्हतं ना तिथे काय स्टेप वर्क, फर्स्ट स्टेप काय, सेकंड काय, थर्ड काय. आणि हे ते 6 वर्ष मित्रांनो झालं ते झालंच. म्हणजे त्याच्यात आता काय परत येणार नाही ती गोष्ट. पण हे सगळं होऊन सुद्धा, घर विकून सुद्धा मित्रांनो परत म्हणजे मला पुढे अजून सांगायचंय. 2017ला मी ते घर विकल्यानंतर 17 ते 19 हा 2 वर्ष मार्चला विकलं मी आणि फेब्रुवारीमध्ये मी थांबलोय. 2019 2 वर्षाचा काळ आहे. त्या 2 वर्षाच्या काळात माझे घर विकून सुद्धा माझ्याकडे एक लमसम अमाऊंट आली होती. बॅलन्स राहिला होता. म्हणजे मी ते घराचं एक लोन चालू होतं ते नील करून टाकलं. तरी पण माझं एक राहिलं होतं. म्हणजे अमाऊंट माझ्याकडे सबस्टन्स होती ज्याच्यामध्ये मी राहिलेली कर्ज फुल नील करू शकलो असतो. पण माझ्यासारखा अल्कोहोलिक बघा म्हणजे माझं प्लॅनिंग कसं होतं की ते पैसे उरलेले ना, आता काय आपला या महिन्याचं हे सगळे जाऊन घराचा हप्ता तर गेला, 20,000 कट झाले. 65,000 वरून माझे 20,000 कट झाले. राहिले 40,000. 40,000 मधले मी अजून एक छोटंसं लोन ते फेडून टाकलं. राहिले साधारण 30,000 पर्यंत जेव्हा माझं ईएमआय आला होता ते पण नील करू शकलो असतो. मी एकदम फ्री झालो असतो एकदम या सगळ्या कर्जातून नील. नो म्हणजे काहीच कर्ज नसली असती, काही नाही. कारण भाड्याच्या घरात राहायला गेलो होतो. तेवढे भाडं जे द्यायचं तेवढंच. आणि माझा विचार, माझं कॅल्क्युलेशन असं होतं की नाही आता आपण आपल्या महिन्याचा खर्च किती आहे दारूचा एवढा, आपले हप्ते किती जात आहेत एवढे, आपल्या अकाउंटमध्ये पैसे किती आहेत एवढे. मित्रांनो हे कॅल्क्युलेशन माझं दारूसाठीच चालू राहिलं. ते पैसे तसेच ठेवले. बायकोला सांगितलं, खोटं सांगितलं, अरे नाही माझ्याकडे मी हे कर्ज डील केली आहेत, मी कर्ज केली आहेत आणि माझ्याकडे आता एवढेच पैसे आपल्याला आता रेंटसाठी लागतील, याच्यासाठी लागतील, मुलाच्या शिक्षणासाठी लागतील. हे असं खोटं बोलत बोलत मी ते पैसे तसेच ठेवले. म्हणजे ही फायनान्शियली अनमॅनेजेबिलिटी ही म्हणजे एक माझ्यासारख्या दारूला सगळ्याच बाबतीत एकदम एकदम बेकार म्हणजे अनमॅनेजेबल. म्हणजे हे सगळं करून सुद्धा माझी बायको बिचारी त्या माइंडसेट मध्ये होती, चला याला अक्कल तरी येईल, घर विकलं यायचं. आणि घर विकलं, ती तयार पण झाली एकाच क्षणी. तिला वाटलं, मी तिला खोटं बोलून सांगितलं की मी राहायला राटणी म्हणून एक जागा आहे तिथे आपण प्राधिकरणात घेऊ, पॉश एरिया जरा, त्या एरियात जरा पैसे साठून तिथे घर घेऊ असं ती त्या आशेने माझी बायको तयार झाली. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे एवढी माझ्याशी हायली एज्युकेटेड ती थोडी ही आहे. म्हणजे तिला मी जे सांगतो तिच्यावर विश्वास ठेवला नाही. एखादा आजकाल नाही ठेवत, आजकालच्या मुली म्हणा आजकालचे नाही ठेवत थोडं. आणि हे सगळं करून परत तो बिस्तारा तिकडचा विकू, सगळा बांधून इकडे. सॉरी मी जेवढं माझी स्टोरी सांगतोय कारण बिकॉज दॅट स्टोरी इज लाईक रिअली माझ्यासाठी खूप म्हणजे अशी टचिंग आहे. अजून तो जात नाही म्हणून मी कदाचित ही स्टोरी थोडी सांगतोय. तर त्यामुळे ते माझी अनमॅनेजेबिलिटी मित्रांनो तिथे पण संपली नाही. म्हणजे एक 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 प्रकारे सगळं होऊन सुद्धा शेवटी ते घर बदललं. त्या घरामध्ये मग माझी परत दारू पिऊनचं चालूच राहिलं. परत त्याच्यात त्या लँडलॉर्ड चांगलं होतं मित्रांनो घर. मी एक पेंट हाऊस टाईप घेतलं होतं बायकोला दाखवण्यासाठी बरं काय सगळं, माझ्या नातेवाईकांना दाखवण्यासाठी. माझे सासरे आणि सासू तर खूपच अपोज करत होते. म्हणजे अचानक त्यांना शॉकिंग होतं, अरे घर कसं काय विकतो, आत्ताशी 5 वर्ष झालेत. तर अशा प्रकारे मी मॅनेज केलं मित्रांनो. म्हणजे अनमॅनेजेबिलिटी मध्ये मॅनेज करणं हे माझ्या चांगलं जमलं त्यावेळेस. मी त्याला मॅनेज केलं सगळ्यांना, अरे नाही असं मी करतोय, मुलीची शाळा इथे निगडीला आहे, तिथे खूप लांब पडतं, मी प्राधिकरणातलं जवळपास कुठतरी घेईन वगैरे 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 असं करत अनमॅनेजेबिलिटी मध्ये मी मॅनेज केलं. क्लिअर असं म्हणजे एवढ्या तसं तेवढा हुशार असतो मी. आणि सगळ्यांना मॅनेज केलं मित्रांनो. मी बायकोला मॅनेज केलं, सासू सासऱ्यांना मॅनेज केलं, म्हणजे आई वडिलांना तर मी त्यांच्यावर राहतच नव्हतो त्यामुळे ते जास्त इंटरफेअर करतच नव्हते. सगळ्यांना माझा मित्र, माझा जो ज्याच्यावर मी काम करत होता, ज्याने मला मेसेज दिला, तो पण म्हटला अरे नको विकू घर. आणि मला बोलला बरं का, त्याला कुणकुण लागली होती माझी, काहीतरी गडबड चालू आहे, तो मला म्हटला. आणि तरी पण सगळ्यांना मी मॅनेज, त्याला पण मी मॅनेज केलं. मॅनेजमेंट त्याला पण म्हटलं अरे नाही मी असं म्हणजे मी असं करतोय तसं. हे तो दारूसाठी माझा जो आणि त्या 2 वर्षात ते राहिलेले पैसे पण संपवून टाकले.
म्हणजे मला आठवतंय 2019ला जेव्हा मी होतो तेव्हा माझ्याकडे फक्त त्या महिन्याचा हप्ता तरी 30-35 हजाराचा हप्ता चालू होता. तेवढेच पैसे शिल्लक राहिले बँकेत. म्हणजे एकेकाळी काही लाखो रुपये असलेले जवळ मी काम करत राहिलो असतो. त्या 2 वर्षात मित्रांनो काही काम केलेलं नाही मी, काही नाही. खूप म्हणजे क्वचितच कुठेतरी हुकी आली तर काम करायचो. आणि सकाळचा माझा, मी डॉक्टरच्या फील्डमध्ये काम करतो. डॉक्टर्स लोक नॉर्मली सकाळी 1-1:30 पर्यंत भेटतात. 1:30 नंतर डायरेक्ट संध्याकाळी भेटतात. नॉर्मली हॉस्पिटल चालू असतं, म्हणजे आय कुड हॅव डन अदर वर्क ऑल्सो, हॉस्पिटलला जाऊन भेट देणं. पण ते परत 2 वर्ष झाले की परत म्हणजे असं ते चालूच राहिलं. आणि काम कमी होत गेली आणि शेवटच्या काळात फायनान्शियली पण झालो सगळ्या बाबतीत. बायको जसं मुलाचं ते तेवढ्या म्हणायचं काळ पण तोच. माझी सासू मला खूप बोलायला स्टार्ट झालं. रिस्पेक्ट म्हणजे रिस्पेक्ट तर काय म्हणणार, माझी लायकीच नव्हती माझ्या सासूंकडून रिस्पेक्ट मिळायची. ती पण अरेतुरेमध्ये सुरू झालं तिचं बोलणं, तुला अक्कल नाही वगैरे बोलायला स्टार्ट झाली. दारू पिऊन जायचो ना, दारू न पिता मला कोणी कधी बोललं नाही, असं कधीच नाही बोललं की अरे तुरे म्हणते. दारू पिल्यानंतर माझं वागणं, माझी लायकी दाखवून दिली तिथे. हे करत करत हे अनमॅनेजेबिलिटी काही कमी झाली नाही मित्रांनो. थांबलो मी, म्हणजे थांबलो मी, पण थांबलो कारण थांबणं गरजेचं होतं. ती एक इथे हायर पॉवर म्हणतो ना, मला हायर पॉवरनी खेचून आणलं मी म्हणतो मी त्या मीटिंग मध्ये, कारण माहिती होतं हे. परत आलो तिथे आणि हे सगळं आल्यानंतर मला ही कळायला लागलं की हे फेलोशिप काय आहे, या फेलोशिप मध्ये काय करायचंय, फेलोशिप मध्ये काय म्हणजे एकतर मी हायर पॉवर तर मानलंच तिथे. मी सुरुवातीच्या मला एखाद दुसऱ्या महिन्यामध्ये मी काही शेअरिंग्स ऐकली, युट्यूब वरची शेअरिंग्स ऐकली. चंद्राचं शेअरिंग ऐकलं, त्याच्यानंतर पुशनचं शेअरिंग ऐकलं. या सगळ्यांची शेअरिंग ऐकत होतो की काय आहे अनमॅनेजेबिलिटी, काय आहे हे, काय. मला थोडा अति हुशार आहेच एवढं सगळं होऊन सुद्धा मला जाणून घ्यायचं होतं की व्हॉट इज अनमॅनेजेबिलिटी, व्हॉट इज पॉवरलेसनेस वगैरे, हातबलता काय. आणि हे सगळं मला अजून जरा म्हणजे काय म्हणतात माझ्यासारखा लोक ना जरा डीप मध्ये जाऊन ऐकणं वगैरे. अरे ठीक आहे, बरोबर आहे, डीप मध्ये सगळं समजायलाच पाहिजे. तरी थोडक्यात म्हणजे मला असं वाटतं की माझं माइंड आहे ना अजूनही तिथे फिरत होतं त्या फर्स्ट स्टेपची, की हा अरे का खरंच आहे का मी, म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा. पण एवढं मात्र आहे की ती धास्ती बसली होती की किंवा ते एक डोक्यावर बसलं होतं की यार आता दारू थांबायला पाहिजे, खूप झालं आता, म्हणजे हे तर अति झालंय, बायको हे सगळं अति झालंय. आणि ते मी शेअरिंग ऐकलं आणि मला त्याचा वेळ गेला. म्हणजे म्हणून इथे थोडासा पहिल्या वर्ष ना मी लिटरेचरकडे गेलो नाही जास्ती. फेलोशिप मध्ये, म्हणजे फेलोशिप इज नॉट जस्ट एंटरिंग इनटू मीटिंग, म्हणजे फक्त मीटिंग मध्ये येणं बसणं ही फेलोशिप नाहीये हे मला म्हणजे समजत होतं. पण मी कृती तशी करत नव्हतं. फेलोशिप इज लाईक डे 1 पासून तुम्हाला सगळ्याच्यावर काम करायला लावते ऍक्च्युली, तसं म्हटलं तर. फर्स्ट स्टेप म्हणा, सेकंड स्टेप म्हणा, थर्ड स्टेप म्हणा. सो ते लक्षात येत नव्हतं. तरी मी म्हणजे मला असं वाटतं बरं का, म्हणजे की ज्याला मी तरी पण ट्राय मारत असेल त्या फर्स्ट स्टेपच्या आधीची जी स्टेज असते ना आपली, की यार आहे का मी, मग थोडंसं म्हणजे एक असतं ना एक माइंडसेट अजून तयार झालेलं नसतं स्ट्रॉंग. म्हणजे झालं होतं, सरेंडर केलं होतं दारू पुढे हतबलता वगैरे, पण ते म्हणतात ना ती जमीन अजून तशी हे होती, म्हणजे त्यामुळे ती स्ट्रॉंग करणं म्हणतात ना, फर्स्ट सेकंड थर्ड स्टेप पाया पक्का करणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती पाया पक्का म्हणजे एवढं मात्र बुद्धी मला दिली किंवा तो पाया पक्का करायला पाहिजे. म्हणजे मी ऍटलिस्ट त्या फर्स्ट स्टेपच्या साठी मी मीटिंग एक दिवस मी सोडला नाही. पहिल्या दिवसापासून त्या फेलोशिपनी मला माझी सर्वात म्हणजे तो शिवरिंगनेस हाताचा फिजिकल अस्वस्थ म्हणू शकतो आपण त्याला, माइंड एका जागी न राहणं, घाम येणं एकदम असं सुरू झालं होतं, हात थरथर कापणं असे सुरू झाले होते फिजिकल. आणि ते पहिल्या मीटिंग मध्ये त्या फेलोशिपचं माझं पहिली फिजिकल हे जे म्हणजे हे झालं होतं सगळं डिस्टर्बिंग, ते पहिल्या दिवशीच थांबलं होतं. मी नेहमी शेअर केलं होतं, पण मग पहिल्या दिवशी ती प्रार्थना चालू होती
फिजिकल मिटिंगची, आणि मी त्या फिजिकल मिटिंगच्या याच्यामध्ये मागे असा लपत लपत कोणी बघताय का मला असं करत करत मागे जाऊन बस उभा राहिलो. आणि आता पण बरेच बांधव मी बघतो की असतात त्याचे लांब बसले असतात, लवकर असे पुढे येत नाहीत. मी पण तसंच मागे बसलो आणि पण उभा राहिलो. त्याच प्रार्थना स्टार्ट झाली आणि हात सोडून एकदम मान खाली, अशी माझी ती एंट्री होती फेलोशिप मध्ये. मान खाली बघून ती प्रार्थना, एकत्र प्रार्थना, तो एक इम्पॅक्ट काय झाला, मी तो बसलो. ते 90 मिनिटं कसे गेले, जे त्या 90 मिनिटासाठी मी डिस्टर्ब व्हायचो असं कधी संपते 2012 कधी संपते ही मीटिंग आणि कधी जातो. मित्र बसायचा मागे त्याला दाखवण्यासाठी, बघ मी अजून पिलेलो नाहीये सकाळपासून, अशी ती माझी अवस्था. या मीटिंग मध्ये मात्र फर्स्ट मीटिंग 90 मिनिटं मोजले नाही, काय कधी संपते हे बघितलं नाही, कधी मीटिंग संपली ते कळलं नाही. एवढा तो मी त्याच्यात त्या म्हणतो ना मेडिटेशन म्हणा किंवा फोकस, त्या फेलोशिपचा फोकस होऊन, आणि मी एकदम शांत झालो. माझी तिथे थोडीशी पहिली माझी फिजिकल अनमॅनेजेबिलिटी तिथे कमी झाली की येस यार माझं डोकं तरी शांत झालं, थोडं विड्रॉल्स गेले. म्हणजे दिस इज द मिरेकल. म्हणजे नॉर्मली तसे म्हणजे मी तशा काही दिवसाआधीच थांबलो होतो, असं नाही की मी त्या दिवशीच थांबलो, त्याच्या एक 7-8 दिवसाआधी थांबलेलो होतो फेलोशिपला याच्या आधी. पण तरी पण ते अस्वस्थता कमी होत नव्हती किंवा असं माहित नव्हतं काय, कारण डोक्यात सतत तेच विचार, अरे कसं होणार माझं, काय काय. एंट्री झाल्या गेल्या त्या फेलोशिप मध्ये मी एकदम खाली आलो आणि तिथे माझी सगळी माइंडसेट नॉर्मलला याला मला वाटतं की दॅट इज अ स्टार्ट ऑफ माय रिकव्हरी. म्हणजे पहिली रिकव्हरी म्हणू शकतो, एक छोटासा पार्ट रिकव्हरीचा, किंचितचा, एकदम स्मॉल. पण दॅट इज मोस्ट, मला ते काहीतरी वेगळं फिलिंग देऊन गेलं ते फर्स्ट मीटिंगचं, फर्स्ट री एंट्री ऑफ मीटिंग अँड पण फर्स्ट मीटिंग. आणि तिथून या फेलोशिप मध्ये हळूहळू लक्षात आलं की ही माझी अनमॅनेजेबिलिटी ही सगळ्या बाबतीत तिथं करून ठेवली होती. एवढं मात्र लक्षात आलं की एवढं सोपं नसणार आहे माझ्यासाठी हे सगळं परत नेणं, कारण एवढं म्हणजे किती चालू ठेवलं होतं. म्हणजे बापरे, म्हणजे आर्थिक तर पूर्ण होतोच, अजूनही आहे काही प्रमाणात ऑब्व्हियसली, कारण ही अनमॅनेजेबिलिटी असतं. पण बाकीच्या गोष्टी मला लक्षात आल्या फेलोशिप मध्ये, येस दिस इज द स्टार्ट ऑफ माय कुठेतरी होणार आहे. आणि पहिल्या स्टेपला जेव्हा मी मी खूप वेळ घेतला ऍक्च्युली, ऍक्सेप्ट केलं होतं सगळं, पण त्याच्यावर हे जे लिटरेचर मध्ये मला वाचणं किंवा बिग बुक वाचायला पण मी, माझ्या एका बांधवानी म्हणजे आमच्या फेलोशिप माझ्या होमगुरूच्या बांधवानी मला साधारण दुसऱ्या का तिसऱ्या महिन्यामध्ये एका मीटिंग मध्ये ना असं पुस्तक घेऊन आला. म्हणजे माझ्यासाठी शॉकिंग गोष्टी आहेत त्या सगळ्या. म्हणजे एकतर ते पहिल्या दिवसापासून माझे विड्रॉल्स थांबणं फेलोशिपचं, आणि तो बुक घेऊन मला सरळ म्हटलं, उमेश ही पुस्तकं तू याआधी आणलेत. अरे मी उडालोच. म्हटलं अरे आपल्या सालात कोणी एक 5-50 रुपयाचं गिफ्ट कोणी दिलेलं नाही गेल्या कित्येक वर्षात, आणि या बांधवांनी मला ते एक पुस्तक ठीक आहे, तीन पुस्तकं मला दिली. आणि उलट्यावर होता, आणि माहित नाही म्हणजे मी हार्डली 3-4 वेळेस त्यांना भेटलो असेल, आणि ती पुस्तकं माझ्या हातात दिली आणि मी उडालोच. त्याच्यामध्ये ते बिग बुक होतं, त्याच्यानंतर बिलच्या नजरेतून होतं, आणि सोबर जगणे होतं. ही 3 पुस्तक, आणि हे बरोबर, हे 3 पुस्तकं होती. या 3 पुस्तकं घेतली आणि ते मस्त ती कलरफुल पुस्तक आहेत ना आपली, म्हणजे ब्ल्यू आहे, रेड आहे आणि येलो आहे, अशी कलरफुल पुस्तकं हातात घेतली. मला काहीतरी मी उडालोच. म्हटलं यार हे काय, कसं काय देऊ शकतं त्यावर गिफ्ट असं. पण हे होतं मित्रांनो, हे मध्ये काही गोष्टी घडतात. आणि मी ते पण बघा, ही पुस्तकं घेऊन पण मी थोडा आळशीच आहे पुस्तकं वाचायला वगैरे, आणि मी नाही ती पुस्तकं तशीच ठेवून दिली मस्तपैकी, चांगल्या ठिकाणी ठेवली. मला तेवढा रिस्पेक्ट मी ठेवायचो, म्हणजे कोणी गिफ्ट दिलं किंवा काय असं कुठे फेकून नाही द्यायचं किंवा काय, तेवढा रिस्पेक्ट ठेवून व्यवस्थित ठेवली सांभाळून. आणि मला फेलोशिप मध्ये हळूहळू एवढं सांगितलं गेलं होतं की येस तू 90 दिवस 90 मीटिंग्स वगैरे हे सगळं हॉल्ट हाऊ हे सगळे स्लोगन्स, येस म्हणजे सुरुवातीला आत्ता पण ऑब्व्हियसली आत्ता पण हॉल्ट असेल, हाऊ असेल आत्ता पण सुरुवातीला मला हे सांगितलं गेलं तेव्हा माझं लक्ष ना तिथेच मी फोकस करत गेलो. म्हटलं नाही, मला अजून कळू दे काय आहे. म्हणजे मी असं करत गेलो, मीटिंग्स वेगळ्या ग्रुपच्या करत गेलो. आमच्या इथे जवळजवळ रोज असतात, पिंपरी चिंचवडमध्ये रोज मीटिंग असतात सगळ्या ग्रुपमध्ये. मी कधीही असं फेलोशिप मध्ये असं मानलंच नाही की हा ग्रुप
शहाण्यांचा किंवा हा ग्रुप टिपिकल शेअरिंग करणारा किंवा हा मला माहित नाही मला, कारण मला तो पहिला अनुभव जो आहे ना तो खूप माझा इम्पॅक्ट करून गेला की ती मीटिंग ओपन शेअरिंग मीटिंग होती. त्यामुळे कोण बांधव होते मी काहीच माझं लक्षच नव्हतं कोण कसं शेअरिंग करतो. त्यामुळे आजही माझ्या मनामध्ये ती कधीही येत की ही फेलोशिप अशी आहे, ही हा ग्रुप असा आहे तो ग्रुप तसा आहे. आमचे ते आहे अजूनही लोक येत आहेत त्या ग्रुपला जात आहेत. मला ते काय कळतच नाही का ते काय कसलं आहे ते प्रोग्राम असतो इगो डिफ्लेक्ट करण्याचा, तुमचा इगो हे करण्याचा. म्हणजे मला पण आहे इगो असं नाही म्हणते मी काही बाबतीत, पण यार फेलोशिप मध्ये काय इगो ठेवायचा, फेलोशिप मध्ये मीटिंग जाण्यासाठी काय इगो ठेवायचा. म्हणजे ठीक आहे म्हणजे ते त्यांचा प्रश्न आहे इंडिव्हिज्युअल, पण ठीक आहे. म्हणजे मला हे जाणवलं की असे फेलोशिप मध्ये काही गोष्टी अजून ते आपण हु आर यू टू चेंज इट, तू कोण आहे, तू तुझ्यावर काम कर चुपचाप असं असं मला गप गुमान बसायला फेलोशिपच सांगतं. तुझ्यावर काम कर ना, हा जात नाही तिकडे तो तिकडे जात नाही, तुला काय करायचंय. म्हणजे हे सगळ्या गोष्टी हे विचारांचं पण माझ्या डोक्यामध्ये ना हे खूप चालू असतं मित्रांनो. आणि मला कधी कधी हा विषय मला अनमॅनेजेबिलिटीचा दिलाय ना, तो हा विषय हे अनमॅनेजेबिलिटीच आहे. हे ना असे विचार असे काहीतरी होऊन जातात, डिस्टर्बिंग होऊन जातात कधी कधी. आणि नाही ना म्हणजे मला सरळ हे मला क्लिअर कट ओल्ड टाइमच सरळ म्हणतात, तू दुसऱ्यांची इन्व्हेंटरी घ्यायची नाही. बरोबर, मग कशाला घेतोस तू इन्व्हेंटरी, हा तिकडे जात नाही मग हा ग्रुप जाऊ दे ना, त्यांचा ग्रुप त्यांना जायचं तिथे जातील ना. म्हणजे हे सगळं होतं. आणि मित्रांनो आत्ताची स्टेज ही सगळी अनमॅन्युअलिटी माझी जी थोडीफार जी सुरुवात कमी करण्याची झाली. आता कुठेतरी मला फेलोशिप मध्ये साधारण 3 वर्ष 8 महिने होतील. ह्या 3 वर्ष 8 महिन्यात अनमॅनेजेबिलिटी काय कमी झाली आहे का माझी, तर येस 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 100% कमी झाली. एकदम गेलेली नाहीये, पण जवळ 100% अनमॅनेजेबिलिटी असेल ना तर साधारण 25 ते 30% मी म्हणू शकेन. त्याच्यामध्ये जर आर्थिक बाबतीत जर बोललो तर 7 जी कर्ज होती त्यातली 7 कर्ज होती त्यातली 3 मी नील केली. 4 कर्ज आहेत त्यात 2 क्रेडिट कार्ड आणि 2 माझे लोन चालू. एक कार चालवणे, कारवर एक टॉपअप लोन घेतलं. म्हणजे कार पण मला विकता येत नाही माझ्याकडे. मला बरेच बांधव मी कार मला ऑप्शनच नाही, कारण माझी बाईक पण थोडी खराब आहे. मला त्यांना वाटतं या कारमध्ये फिरतोय. मी एकदा मला म्हणजे माहित नाही, मला ते फिलिंग आलं माहित नाही बांधवाला माहिती. मी एकदा शेअरिंग मध्ये म्हणून टाकलं, म्हटलं म्हणजे मला सांगावं लागलं की बाबा ही कार मी आहे पण त्या कारवर पण टॉपअप लोन आहे आणि ते फेडल्याशिवाय टॉपअप लोन फेडल्याशिवाय कार विकता येत. त्यामुळे मी कार पण विकून टाकली ती. म्हणजे रिंग जशी विकली ना तशी निर्लजासाठी कार पण विकून. नंतर लोकांनी म्हटलं असतं ना, चायला तू घर विकतो आणि मस्त कारवर फिरतोय, तिथे तू भाड्याच्या घरात जातो आणि कारमध्ये फिरतोय. म्हणजे मी ती ते कार पण विकून टाकली. मला विकता आधी कार पण नाही विकता, कारण त्याच्यावर जास्तीचा टॉप लोन घेतला. म्हणजे माझ्या कारची व्हॅल्यू जर आता बघितली तुम्हाला सगळ्यांना डिप्रिशिएट होते. 2,20,000 म्हणजे कारची व्हॅल्यू आहे आत्ताच्या घडीला, म्हणजे 8 वर्षानंतर. आणि लोन अजूनही 4 लाखाचं चालू आहे. म्हणजे यू कॅन इमॅजिन की माझं कार लोन कमी आहे आणि टॉपअप लोन घेतलं जास्त. म्हणजे इथे आता ही फायनान्शियल लोकांची चुकी आहे माहित नाही. म्हणजे हाऊ दे कॅन गिव्ह द टॉपअप लोन मोर दॅन युअर कार व्हॅल्यू. म्हणजे आता त्यांना रिलॅक्स झालं असेल कदाचित फायनान्स कंपनीला, रिनॉट फायनान्स कंपनी. एनिवे दॅट इज नॉट अ माय सजेस्टिंग. तर असं सांगावं लागलं. मग मला हे जाणवतं की हे 2 कर्ज आहेत अजून. आणि ठीक आहे म्हणजे मला थोडंसं ना मी हे कर्जाचं का सांगतो माहिती का, कारण माझ्या डोक्यातनं फार प्रेशर असतं. हे प्रेशर म्हणजे फार मी डिस्टर्ब होतो कधी कधी कर्ज. आणि मला एकदा मुलांनी मला एकदा मुलांविषयी शेअर करतो मी त्या गोष्टी. म्हटलं यार हे कर्ज कधी होतील यार, असंच बोलतो मी त्याशी. फार टेन्शन येतं कधी कधी. म्हटलं काय तुम्ही म्हटलं हे करताय, काय होईल म्हटलं जस्टिस. म्हणजे डायरेक्ट काय होईल जस्टिस, कार घेऊन जातील तुमची कार. हे जेव्हा मुलगा म्हटला तेव्हा म्हटलं अरे हो यार खरंच मी कशाला प्रेशर देणार. म्हटलं अरे क्रेडिट कार्डचं काय करायचं. म्हटलं ते ठीक आहे ना, ते करू आपण, तुम्ही आता काम करताच आहे. म्हटलं असं काय तुम्ही घरात बसून येत का. या लेवलला तो जेव्हा बोलतो ना तेव्हा मला हे जे लोन्स बिन्सवर जरा जास्तीच टेन्शन घेतो मी. त्यामुळे कदाचित जास्ती बोललो असेल शेअरिंग मध्ये. हे लोन्सवर जरा माझा जास्ती असतो. बाकीच्या गोष्टी एवढ्या अनमॅनेजेबल आहेत त्या मी आधी बघत नाही. पण ठीक आहे म्हणजे जे आहे आर्थिकचा पार्ट आपल्या लिटरेचर मध्ये पण दिलेलं आहे, आश्वासनामध्ये पण लिहिलेलं आहे. आर्थिक सुरक्षिततेची भीती नष्ट होईल हे पण आहे. आणि येस काही प्रमाणात कॉन्फिडन्स तो आता आलाय की येस मी करू शकेन.
मी ही माझी आर्थिक अनमॅनेजेबिलिटी कमी करू शकेन. कारण इथे फेलोशिपचा मला खूप फायदा होतो वन डे ऍट अ टाइमचा. म्हणजे इथे स्लोगनचा फायदा होतो इथे. आणि नक्कीच वन डे ऍट अ टाइम की आजचा दिवस घालव ना तू. आज गिव्ह युअर बेस्ट. कष्ट शिस्त सातत्य म्हणजे गिव्ह युअर बेस्ट फॉर टुडे. की आज तुला काय काम करायचं आहे. व्यवसायामध्ये मी आता आहे मित्रांनो गेल्या 1 वर्ष आणि काही महिने. आता हळूहळू त्याच्यात पण थोडीशी स्टार्ट जस्ट झाली आहे की फायनान्शियली आता थोडं बँकेने सीसी वाढून दिली. म्हणजे त्या दृष्टीने पण मी आता थोडंसं व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर भांडवल लागतं. आणि मला मी तो डिस्टर्बिंग होतो. आता मी त्याच्यात जात नाही का मी त्या मित्राबरोबर नाही काम करत ते त्याच्यात जात नाही. पण मी जरा डिस्टर्बिंग होतो की नाही यार हे माझा खूप अपमान होतो इथे आणि फार माझा त्रास होतोय म्हणून. पण मला तिथे स्पॉन्सरला मला इथे फेलोशिपमध्ये जो स्पॉन्सरचा फायदा झाला की स्पॉन्सरने मला सांगितलं अरे तू विचार कर तू बिझनेस व्यवसाय करतो नोकरीतून व्यवसाय करतो. असं ते एकदा खूप भारी फिलिंग येतं. आपण आपलं करू कोण आहे असं असं ते एकदम फटकीन येतं इन्स्टंट येतं. पण ते तेवढं त्याला फुल प्लॅनिंग करावं लागतं काय आहे. मला स्पॉन्सर मला म्हटलं तुला बघ सस्टेनेबिलिटी आहे का. तुझ्याकडे पैसे आहेत का. ऑलरेडी तुझ्यात कर्ज एवढं आहे तुझ्यावर. तू परत तू बिझनेस स्टार्ट करणार त्याच्यासाठी भांडवल आहे का. बरं तुझ्यात नसेल भांडवल तर तुझी तेवढी तयारी आहे का मनाची. कारण आता तू डिस्टर्बिंग होणार. तुझ्या आर्थिक याच्यात तू डिस्टर्ब होतो. जसं तुझं लोन चालू आहे पण तू आता परत व्यवसाय सुरू करणार मग त्याच्यात तू डिस्टर्ब नाही होणार का. हे स्पॉन्सरची जेव्हा हे बघा ही स्पॉन्सरची कॉन्सेप्ट जी फेलोशिप मध्ये आहे ना. हे जर मी दारू थांबून न थांबता म्हणजे दारू थांबली असती आणि मला असंच ह्याच्यात पडलं असतं तर काय केलं असतं मी. म्हणजे एकतर मला मदत घ्यायची हेच नाहीये. मला मदत घेणं सांगितलेलं आहे ए मध्ये की यार तू तू यू डोंट टेक डिसिजन. म्हणजे मे बी थर्ड स्टेप तू नको घेऊ. तू विचार मदत घे. तुझ्यापेक्षा एक पण कोणतरी आहे ज्याला कळतं. तुझ्यापेक्षा एक हायर पॉवर म्हणू शकतो आपण. हे गोष्टी मला स्पॉन्सरशिप हे जेव्हा स्पॉन्सर कळालं तेव्हा आम्हाला याचा फायदा मात्र झाला. म्हणजे नुसतं ते बोलला ना या 4-5 गोष्टी. जेव्हा एक स्पॉन्सर माझ्याशी म्हणजे जेव्हा असं डिस्कस करतो ना की तो मला असं 4 पॉईंट सांगतो ना तेव्हा मला जरा डोकं चालतं. नाही तर माझं एकदम डोकं चालत नाही बरं का. म्हणजे मी फाटकीन तो एकच विचार करतो. पण स्पॉन्सर त्याची फोड करतो अशी 4 याच्यात की तुला तू आता हे करतोयस ना मग तुला ऑलरेडी लोन चालू आहे तर तुला हे होईल का. मग दुसरा पॉईंट तुला बिझनेसमध्ये पैसे असतील तर ते तू कसे उभारशील. तिसरा पॉईंट तुझ्या घरामध्ये तुझं डिस्टर्ब होणार नाही का. तू जरा धंदा नाही झाला किंवा ऑर्डर नाही आली तर तू डिस्टर्ब. हे जेव्हा त्यांनी स्प्लिट करून सांगितलं तेव्हा मी खरंच विचार करायला लागलो माझ्या डोक्यात. तेव्हा मग ते कुठे डोक्यात गेलं अरे यार हे सगळ्या गोष्टी येणार आहेत. मी घेतलंय डिसिजन. आता नाही जॉब नाही करायचा आता व्यवसाय करायचा. कुठेतरी मित्रांनो हे डोक्यात राहिलं मित्रांनो. हे दिस इज द प्युअर अँड ओनली बिकॉज ऑफ ए फेलोशिप अँड स्पॉन्सर. कारण ते डोक्यात माझं राहतच होतं की नाही मला डिस्टर्ब व्हायचं नाही मला आता असं करायचंय नाही. हे असं करत करत मित्रांनो काही प्रमाणात होणार. मी आता थोडासा एक छोटं प्रोजेक्ट मला मिळाल्यामुळे आणि मी या प्रोजेक्टसाठी अजून एका बांधवाला मी नक्कीच नाव नाही घेणार कारण त्यांनी कोल्हापूरचेच बांधव आहेत आणि त्यांच्याशी मी याविषयी बोलत असतो की असं खूप कमी बोलतो पण असं महिन्यातून एकदा बोलतोच की असं आहे प्रोजेक्ट घेतलाय तर ते मला सांगतात. इथे पण मला सेम जशी त्यावेळेस मध्ये त्यांनी पण इथे असं करा तुम्ही बी पॉझिटिव्ह असं होईल. मग वेंडर्सला असं थोडं मॅनेज करा. इकडून असं ज्याचे पैसे द्यायचे त्याचं मॅनेज करा. आपल्याला कोणाला फसवायचं नाही. म्हणजे एक पॉझिटिव्ह थॉट्स ते सांगतात. आणि असं करत करत मित्रांनो एक छोटासा त्या टप्प्यातून थोडंसं बाहेर आलोय असं म्हणता येईल. त्या अनमॅनेजेबिलिटीमध्ये अजूनही जर आता शेवटचे 2-3 मिनिटं 5 मिनिटं राहिलीत मला अजूनही असं वाटतं की ही लाईफ इज ऑलवेज म्हणजे माझ्यासारखा मला जेव्हा माझ्या स्पॉन्सरनी माझा भूतकाळ बघायला सांगितला की ही अनमॅनेजेबिलिटी माझी आताची नाही आहे. माझ्या 10वीची एक्झाम झाल्यापासूनची म्हणता येईल. सगळ्याच बाबतीत मी थोडासा म्हणजे एका सुपिरियर असतो माणूस. एखादा एक पर्टिक्युलर फील्डमध्ये किंवा एका अभ्यासात कोणत्याही हुशार असतो एकदम. मग तो त्या फील्डमध्ये जातो. एक जण असतो की तो स्पोर्ट्समन असतो. खूप चांगला स्पोर्ट्समन असतो. तो चांगला स्पोर्ट्स पर्सन होतो. ओके. एक बिझनेसमॅन असतो. त्याच्या फॅमिलीचा बिझनेस असतो. त्याला आधीपासून सवय असते मग तो बिझनेसमध्ये जातो.
माझ्या बाबतीत हे खूप लाईफ वॉज अनसर्टन अनमॅनेजेबल. म्हणजे काही गोष्टी माझ्या अशा स्ट्रॉंग नव्हत्याच लाईफमध्ये ना. मी एकदम हुशार होतो, त्यामुळे मी त्यात मला बीई करायचं होतं, मला R&D मध्ये वगैरे जायचं होतं, त्यात जाऊ शकलो नाही ना. मी स्पोर्ट्समॅन होतो, म्हणजे मला हाफ स्पोर्ट्समॅन म्हणू शकतो, पण मी तिथे नाही जाऊ शकलो. म्हणजे असं हे तसं थोडंफार अनमॅनेजेबिलिटी होती, काय ध्येय असं काही नव्हतं. त्यामुळे माझ्यासारखा जो असा 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 असलेला त्याला, म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतोय, खूप त्याच्यामुळे कदाचित माझं हे सगळं जास्ती अनमॅनेजेबल झालं. मला काय करायचं हे कळालं नाही. त्यामुळे मला जर मला कोणीतरी एक स्पॉन्सर जो माझा याच्यात मिळाला असता, म्हणजे माझ्या एज्युकेशन फील्डचं किंवा त्या फील्डचं, त्यांनी मला काहीतरी गायडन्स केलं असतं की हे असं असं कर. मी कोणाची त्यावेळेस पण मदत नाही घेतली, आता पण या दारू पिण्याच्या काळात कोणाची मदत घेतली नाही. आणि कदाचित ही अनमॅनेजेबिलिटी पण फेलोशिप मध्ये आल्यानंतर मला एक एक स्ट्रॉंग फिलिंग असं येतं आता की कारण ही स्टेप्स बाय स्टेप जे आहेत, या जे स्टेप्स आहेत, हेच मला कदाचित ते सुरळीत ऍटलिस्ट किती चांगलं होणार आहे किती, पण मला ती ऍटलिस्ट काय म्हणतात त्याला, की स्टेबल ठेवेल. मला ऍटलिस्ट माझं माइंड स्टेबल ठेवेल असं माझं फिलिंग येतं फेलोशिप मध्ये. मी मीटिंगला जेव्हा जातो किंवा लिटरेचर मीटिंग असेल, मला मला एकतर गोष्ट ती कळायला लागते स्टेबल कसं राहायचं. मी आता काय मिळतं मला त्या त्या लिटरेचर मीटिंग मध्ये मला सांगता येणार नाही आता, पण एक ऍटलिस्ट तो माइंड मध्ये वॉबलिंग जे होतं ना, किंवा वेगवेगळे विचार ऍट टाइम होतात, ते कमी होतात या फेलोशिपच्या मीटिंग्समुळे. या फेलोशिपमुळे वेगवेगळ्या ठिकाणचे मीटिंग्स, आता मी लिटरेचर मीटिंग्स मध्ये मला खूप त्या आता माझं कसं होतं की एक टॉपिक घेतला सपोज त्या मीटिंगचा, आणि त्याच्यावर जर डिस्कशन असलं, तर आता मी काय करतो, म्हणजे माझं माइंड ना फोकस होतं की त्याच विषयावर थोडं बोलायला पाहिजे. भलेही मी थोडं इकडे तिकडे बोलतो, पण मग त्या टॉपिकवर बोलणं किंवा त्यातले शब्द घेऊन 5-6 शब्द माझ्याशी मॅच होतात, मग त्याच्यावर बोलणं, मग मी ओपन आउट होतो. म्हणजे या गोष्टी आता थोड्याशा साचेबद्ध म्हणू आपण, जास्त हळूहळू होत आहे. प्रॉपर असं असं चालू आहे. आणि हेच मला करायचंय. माझे सगळे जे बिघडलेले आहे ना अनमॅनेजेबल, ते एका ठिकाणी हळूहळू एक स्टेबिलिटीला आणून पुढे आता जायचंय. 50शीत 23 ऑगस्टला स्पर्धावर पण केले, त्यामुळे आता माहित नाही आहे, एज डझंट मॅटर. त्यामुळे पुढचं जे काही लाईफ आहे ते आता एकदम सगळं सुख, म्हणजे माहित नाही किती आनंदी राहायचंय. मला आर्थिक किती मिळेल ते माहित नाही, पण घरचे खुश आहेत मित्रांनो. आणि मुलगा आता कालच थोडस जरा वादावादी झाली त्याच्याशी, पण मला आता कळून सुटलंय की त्यांची काही चुकी नाहीये. मी काल गप्प झालो आपोआप. नाहीतर मी 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी मध्ये मध्ये मी होतोच सबलास, तो प्रॉब्लेम आहे. पण कधी कधी हे आपल्याला लक्षात येतं की सॉरी, की आपण कुठे चुकतोय, आपण काय कुठे आपल्याला लक्षात येतं. आणि हे आता हळूहळू मी त्या स्टेबिलिटीकडे चाललोय मित्रांनो. आणि मला असं वाटतं की ही फेलोशिपच मला कायम, आता तर एकदाचा मदती कायमचा मदती हे म्हटलं जातं. म्हणजे माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. पण थोडं मी काही गोष्टीची हेल्प बाहेरच्या वेळेची पण घेत असतो. माझ्या व्यवसाय रिलेटेड ती घ्यावीच लागते, कारण त्या फील्डमध्ये काम करतो म्हणून तिची मदत घ्यावी लागते. आपले एक बांधव याचे बांधव, ते पण माझ्यासारखेच एक किंवा 2 एम्प्लॉई बरोबर काम करतात, म्हणजे वन मॅन आर्मी सारखेच आहेत. त्यांचं खूप इन्स्पिरेशन घेतो. 57-58 त्यांचं वय आहे, आणि त्याच उमेदीने ते पण म्हणत असतात अनमॅनेजेबल आहे लाईफ. पण हे मला ना ए मध्ये आल्यानंतर जेव्हा असे बांधव भेटतात किंवा ऐकतो त्यांचं, तेव्हा मला असं वाटतं, अरे मी काही असं वेगळा नाहीये. तू कशाला, आपण तसंही वेगळा समजतो स्वतःला अल्कोहोलिक, पण तू असं वेगळा नाही, यांच्यासारखाच आहे. पॉझिटिव्हली जर घेतलो ना, तेव्हा कुठेतरी आता स्टेबिलिटीकडे वाटचाल चालू आहे. आणि तेच करायचं आहे मित्रांनो. मला खरंच मन मोकळेपणे बोलता आलं या ग्रुपमध्ये. मला खूप आनंद झालाय. आणि मन मोकळं अजून जास्त सकाळ आता, म्हणजे अंधारातून असं म्हणजे बाहेर प्रकाश पडलाय. कारमध्ये बसूनच करतोय, कारण घरात आवाज जाईल. गाडीत बाहेर बसून करतोय, आणि मला खूप बरं वाटलं शेअरिंग. आणि मला संक्रमणचं खूप खूप धन्यवाद करायचं, आणि या ग्रुपचं पण, की मला बोलायची संधी दिली. थँक्यू.